दोन महिला पोलीस अधिकारी हॉटेलचा शोध घेत असतात. त्यांना काही केल्या हॉटेल भेटत नाही. जेव्हा त्या परत पोलीस स्टेशन जवळ येतात तेव्हा त्यांना एक रिक्षावाला दिसतो. त्या रिक्षावाल्याला बघून त्या दोघींच्या मनात एक वेगळाच वाईट विचार येतो. या दोन्हीही महिला 35 ते 40 वयोगटातील सुंदर महिला पोलीस होत्या. त्या दोघी त्या रिक्षावाल्याजवळ जातात. रिक्षावाल्याचे वय सुमारे 22 ते 23 या दरम्यान होते. रिक्षावाला खूप सुंदर असा तरुणाबाण पोरगा असतो. त्या रिक्षावाल्याजवळ या पोलीस महिला जातात आणि त्याला म्हणतात, तू आम्हाला आमच्या घरी नेऊन सोड. त्याबद्दल आम्ही तुला तुझे जेवढे पैसे होतील तेवढे देतो. त्यावर रिक्षावाला देखील मान्य करतो आणि त्यांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी रिक्षा चालू करतो. रिक्षा अर्ध्या रस्त्यात जाते तशा या दोघी पोलीस महिला त्याला थांबवतात. त्यामधून एक महिला पोलीस दारू घेण्यासाठी हॉटेलमध्ये जाते आणि त्या दोघींसाठी महागडी दारू घेऊन येते. त्यानंतर रिक्षावाल्याला पुढे चालायला सांगते. जसं त्या महिला पोलिसांमधून एका महिला पोलिसाचं घर येतं तेथे त्याला रिक्षा थांबवायला सांगतात. त्या दोघेही तिथे खाली उतरतात आणि रिक्षावाल्याला म्हणतात, थंडी खूप जास्त आहे, तू थोडा चहा पिऊन जा. त्यावर रिक्षावाला देखील त्यांचं ऐकतो आणि त्यांच्यासोबत त्यांच्या घरामध्ये जाऊ लागतो. या दोन्ही पोलीस महिला त्याला त्यांच्या रूमवरती घेऊन जातात. त्यानंतर त्याला चहा देतात, नंतर त्याला दूध देतात. परंतु त्या दुधामध्ये या दोन्ही महिलांनी 4 शक्तिवर्धक 100 पॉवरच्या गोळ्या टाकलेल्या असतात आणि ते पॉवरचं दूध ते त्या रिक्षावाल्याला प्यायला देतात. त्यानंतर रिक्षावाल्यासोबत संपूर्ण रात्रभर या दोघी महिला पोलीस काय करतात आणि त्यानंतर काय भयंकर प्रकार होतो ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. घटना खूप मन विचलित करणारी आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. ही सत्य घटना घडली आहे झारखंडच्या रांची शहरामध्ये. रांचीमध्ये ऋतिक नावाचा अवघा 22 ते 23 वर्षाचा सुंदर आकर्षक नौजवान मुलगा राहत होता. हा ऋतिक त्याच्या सोसायटीमध्ये एक किराणा दुकान चालवत होता आणि याचे किराणा दुकान हे खूप चांगल्या पद्धतीने चालत होते. कारण हा ऋतिक ग्राहकांना जो देत होता तो एका योग्य किमतीमध्ये देत होता. त्यामुळे जास्तीत जास्त कस्टमर याच्या दुकानामध्ये यायचे आणि याचं दुकान खूप चांगल्या पद्धतीनं चालायचं. असं या ऋतिकचं सर्व काही सुरळीत ठीकठाक सुरू होतं. त्यानंतर त्याचे वडील एक निर्णय घेतात की ऋतिकचं आता लग्न करून दिलं पाहिजे. कारण ऋतिक खूप चांगल्या पद्धतीने व्यवसाय करत होता आणि चांगल्या प्रकारे पैसा कमवत होता. त्यानंतर ऋतिकचं लग्न देखील होतं. लग्नानंतर असा तसा महिना जातो. ऋतिक त्याच्या परिवारासोबत खूप खुश असतो. परंतु एक दिवस या चांगल्या सुखात असलेल्या परिवाराला जशी काही कुणाची नजर लागते आणि या ऋतिकचं जे किराणा मालाचं दुकान होतं त्या किराणा दुकानामध्ये शॉर्ट सर्किट होऊन ते किराणा दुकान जळून जातं. त्या किराणा दुकानामधील संपूर्ण साहित्य जळून खाक होतं आणि या अशा अचानक झालेल्या अपघातामुळे ऋतिक पूर्णपणे तुटून जातो, दुःखी होतो आणि त्याचं सर्व होत्याचं नव्हतं झालेलं असतं. त्याची ही अवस्था त्याच्या वडिलांना बघवत नाही. त्याचे वडील एका बँकेमधून 2 लाख रुपयांचं कर्ज घेतात आणि काही पैसे त्यांच्या खिशामधील त्याच्याकडे देतात आणि असे सर्व पैसे ते ऋतिकला देतात आणि त्याचे वडील ऋतिकला म्हणतात, बेटा जे झालं ते झालं, त्याच्यावरती तू आता जास्त विचार करू नको. तू आता एक छानपैकी रिक्षा घे आणि ती रिक्षा या शहरामध्ये चालव. या रिक्षामध्ये देखील खूप चांगला पैसा आहे, चांगला नफा आहे. तू जर व्यवस्थित काम केलं तर तुला चांगले पैसे भेटतील आणि त्यामुळे तुझा घर प्रपंच व्यवस्थित सुरू राहील. ऋतिक देखील ती ऐकतो आणि तो वडिलांच्या सांगण्यानुसार एक रिक्षा घेतो आणि ती रिक्षा आता तो शहरामध्ये चालू लागतो. सुरुवातीला थोडे दिवस जास्त कस्टमर भेटत नाही, परंतु नंतर हळूहळू या ऋतिकची ओळख होत गेली. या ऋतिकचा स्वभाव चांगला होता, बोलणं वगैरे सर्व गोष्टी गोड होत्या. त्यामुळे जास्तीत जास्त सीट याची रिक्षा बुक करत होती आणि याला जास्तीत जास्त प्रतिसाद मिळत होता.
आता हा ऋतिक आपल्या वडिलांनी काढलेलं कर्ज फेडण्याच्या मागे लागला होता. त्याच्यामुळे हा ऋतिक रात्रंदिवस ती रिक्षा चालवत होता. तो जर सकाळी 6 वाजता रिक्षातून निघाला तर तो रात्री 10-11 वाजता त्याच्या घरी जात होता. असाच ऋतिक एक दिवस काही पॅसेंजरना घेऊन एका पोलीस स्टेशन समोरून जातो आणि पोलीस स्टेशनपासून काही अंतरावर त्या प्रवाशांना नेऊन सोडतो आणि त्यानंतर तो पुन्हा घरी माघारी जात होता. त्या दरम्यान त्या पोलीस स्टेशनमधून 2 महिला पोलीस निघतात, ज्या सुमारे 35 ते 40 वयोगटातील होत्या. या दोन्ही महिला एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी असतात. दोघींचे एकमेकींसोबत विचार जुळतात. सर्व गोष्टी या दोघी सोबतच करत असतात. या दोघी एका हॉटेलचा शोध घेत असतात. त्या खूप फिरतात इकडे तिकडे, परंतु त्यांना काही केल्या हॉटेल मिळत नाही किंवा त्या रात्री हॉटेल उघडे नव्हते. या दोन्ही पोलीस महिला शेवटी त्रस्त होऊन त्यांच्या पोलीस स्टेशन जवळ येतात. तेव्हा त्या दोघींना ऋतिक त्याच्या रिक्षाजवळ उभा असलेला दिसतो. जसं या दोघी पोलीस महिला त्या ऋतिकला बघतात तशा त्या दोघी त्याच्याकडे बघून घायाळ होऊन जातात आणि दोघीही त्याची जवानी, त्याची सुंदरता, त्याची आकर्षकता बघून त्याच्याकडे खेचले जातात आणि या दोघीही त्याच्याबद्दल एक वाईट विचार करू लागतात. या दोघीही सोबत ठरवतात आणि त्या ऋतिककडे जातात. ऋतिकला म्हणतात, आम्हाला आता आमच्या घरी जायचं आहे आणि आम्हाला दुसरं कोणतंही वाहन भेटणार नाही, त्यामुळे तू आम्हाला आमच्या घरी नेऊन सोड. त्याबद्दल आम्ही तुला पैसे देखील देऊ. त्यावरती ऋतिक म्हणतो, मॅडम मी प्रवाशांना सोडण्यासाठीच रिक्षा चालवतो, त्यामध्ये काही वावगं नाही. मी तुम्हाला तुमच्या घरापर्यंत नेऊन सोडतो. ऋतिक त्यांना बसायला सांगतो. त्या दोघेही बसतात आणि आता ऋतिक रिक्षा त्यांच्या घराकडे नेऊ लागतो. काही अंतर पुढे गेल्यानंतर या दोघी महिला पोलीस त्या ऋतिकला म्हणतात, आता इथे रिक्षा थांबव. त्यावर ऋतिक देखील रिक्षा थांबवतो. त्यामधून या दोघी रिक्षातून खाली उतरतात आणि त्या दोघी एका हॉटेलवर जातात. तेथे गेल्यावर त्या दोघी एक चांगली मागातील ब्रँडेड दारू तिथून विकत घेतात आणि त्यानंतर पुन्हा रिक्षात येऊन बसतात आणि ऋतिकला म्हणतात, आता चल. असं तसं सोनालीचं घर आलेलं असतं. त्या सोनालीच्या घराजवळ सोनाली आणि पूजा ऋतिकला रिक्षा थांबायला सांगतात. तेथे ऋतिक रिक्षा थांबवतो. दोघेही रिक्षातून खाली उतरतात आणि ऋतिकला म्हणतात, थंडी खूप आहे, तू जरा घरी येऊन चहा पिऊन जा. त्यावर ऋतिक देखील ते मान्य करतो आणि चहा पिण्यासाठी तो त्यांच्या मागे मागे जाऊ लागतो. अशा प्रकारे ही सोनाली आणि पूजा त्या ऋतिकला त्यांच्या घरी घेऊन जातात. त्यानंतर त्याला तेथे बसवतात. सर्वप्रथम ही सोनाली जी असते ती त्यांच्यासाठी चहा बनवते. हे तिघेही बसून तिथे चहा वगैरे पितात. सोनालीचा जो नवरा असतो तो कामानिमित्ताने नेहमी बाहेर असायचा. तो कधी कधीच घरी येत असायचा. आजच्या रात्री देखील सोनालीचा नवरा हा घरी नव्हता. याचाच फायदा त्यांनी घेण्याचं ठरवलं होतं. जसं या दोघी चहा वगैरे पितात, त्यानंतर जसा यांचा प्लॅन झालेला असतो तसं सोनाली पूजाला दरवाजा बंद करून घ्यायला सांगते. पूजा दरवाजा बंद करते. ऋतिक गडबडतो. तेव्हा सोनाली त्याला म्हणते, तू अजिबात गडबड करू नको, आम्ही जसं सांगू तसं कर, तुलाही मजा येईल आणि आम्हालाही. त्यावर ऋतिक त्यांना सर्वप्रथम नकार देत असतो, परंतु ऋतिकचा नकार बघून सोनाली आणि पूजा चिडतात आणि त्याला म्हणतात, जर तू आजची रात्र आमच्यासोबत घालवली नाही तर मात्र तुला आयुष्यभर जेलमध्ये सडावे लागेल. आम्ही तुझ्या विरुद्ध खोटे आरोप दाखल करून तुला आयुष्यभर जेलमध्ये सडू. त्यामुळे आम्ही जसं सांगतो तसंच कर, त्याशिवाय तुझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. आता ऋतिक खूप घाबरून गेलेला असतो आणि त्या जसं सांगतील तसं त्याला करणं भाग होतं. त्यानंतर त्या दोन्ही महिला त्यांनी आणलेली दारू दोघी तिथे बसून पितात. थोड्या थोड्या पॅगला पॅग रिचवत असतात. जसा पॅगला पॅग त्यांच्या शरीरात जात असतो तसा तो त्यांच्या डोक्यावरती परिणाम करू लागतो. त्यांच्या डोक्यात नशा चढू लागते. नशेमध्ये त्या धूत होऊन जातात आणि त्यानंतर त्या ऋतिकला घेतात आणि त्यांच्या बेडरूममध्ये घेऊन जातात. बेडरूममध्ये घेऊन गेल्यानंतर या ऋतिकसोबत या दोघेही दुष्कर्म करू लागतात. तोपर्यंत दुष्कर्म करतात जोपर्यंत त्यांची संतुष्टी होत नाही. परंतु 1 तासानंतर हे सर्व कृत्य करून झाल्यानंतर ऋतिकला वाटते की आता तरी या मला सोडून देतील, परंतु त्या तसं करत नाही.
यांच्या डोक्यामध्ये नशा झालेली असते आणि त्या नशेमुळे त्या आणखी एक प्लॅन बनवतात. त्यामधून सोनाली जी असते ती तिच्या रूममध्ये जाते आणि रूममधून एक दुधाचा ग्लास घेऊन येते आणि त्या दुधामध्ये ती 4 शक्तिवर्धक 100 पॉवरच्या गोळ्या टाकते आणि त्या ऋतिकला पिण्यास जबरदस्ती करू लागते. ऋतिक कसंबसं ते दूध पितो आणि त्यानंतर पुन्हा या दोन्ही पोलीस महिला त्याच्यासोबत अत्याचार करू लागतात, कुकर्म करू लागतात. असा तसा 15 मिनिटांचा कालावधी जातो. ऋतिकने कधीही शक्तिवर्धक गोळ्या घेतलेल्या नव्हत्या, त्यामुळे ऋतिकला त्या सहन होत नाही. ऋतिक उलट्या करू लागतो. तेव्हा त्या महिलांना वाटतं की सुरुवातीला होईल उलटी, नंतर सर्व ठीक होईल. परंतु काही केल्या ऋतिकच्या उलट्या थांबत नाही. आता मात्र सोनाली आणि पूजा घाबरून जातात आणि दोघी विचार करतात की जर याला काही झालं, जर हा इथे मेला तर हे आपल्यासाठी खूप घातक ठरू शकते. त्यामुळे त्या दोघी त्याला तिथून उचलतात आणि शेजारच्या एका हॉस्पिटलमध्ये नेऊन ॲडमिट करतात. ऋतिकवरती डॉक्टर उपचार सुरू करतात. जेव्हा त्याच्या विविध टेस्ट करण्यात येतात तेव्हा डॉक्टर त्या महिलांना म्हणतात या व्यक्तीच्या शरीरात जोश वाढवण्याच्या गोळ्या आढळून आल्या आहेत. त्यावरती या सोनाली आणि पूजा त्या डॉक्टरांना म्हणतात याबद्दल आम्हाला काही माहिती नाही. ही व्यक्ती एक रिक्षावाली आहे आणि ही आम्हाला बेशुद्ध अवस्थेत आढळून आली होती, त्यामुळे आम्ही तिला तुमच्याकडे घेऊन आलो. त्यानंतर डॉक्टर ऋतिकची अजून चेकअप करतात. काही केल्या ऋतिक शुद्धीवर येत नव्हता म्हणून डॉक्टर त्या ठिकाणी पोलिसांना इन्फॉर्म करतात. पोलीस त्या ठिकाणी हजर होतात आणि त्या ऋतिकच्या बॉडीची पाहणी करतात. त्यानंतर पोलीस विचारतात यांना इथं कुणी आणलं. त्यावर त्या 2 पोलीस महिला सांगतात याला आम्ही घेऊन आलो, हा एक रिक्षा चालक आहे. पूजा आणि सोनाली बोलत असताना तेव्हाच पोलिसांना त्यांच्यावरती डाऊट येतो, कारण पूजा आणि सोनाली या दोघीही खूप दारू पिलेल्या होत्या. त्यामुळे त्यांचं बोलणं देखील व्यवस्थित होत नव्हतं आणि त्यांना जे विचारलं ते त्या व्यवस्थित सांगत नव्हत्या. त्यांच्या बोलण्यामध्ये विसंगती जाणवत होती. त्यामुळे पोलिसांना कळून चुकले की यांनीच नक्की त्या मुलासोबत काहीतरी केलेले असावे. असा तसा 4 तासांचा कालावधी जातो आणि हा ऋतिक कसा बसा शुद्धीत येतो. जसा ऋतिक शुद्धीत येतो तसं पोलीस त्याला विचारतात तू अजिबात घाबरू नको आणि त्याला विश्वासात घेतात. तेव्हा ऋतिक त्याच्यासोबत घडलेली संपूर्ण कहाणी पोलिसांना सांगतो. त्याच्यासोबत या पोलीस महिलांनी काय केलं, कसं केलं हे जेव्हा तो पोलिसांना सांगतो तेव्हा पोलीस देखील चक्रावून जातात. त्यांचं डोकं ठिकाणावर राहत नाही. पोलीस विचार करण्यास मजबूर होऊन जातात की या दोन्ही महिला एका सामान्य रिक्षावाल्यासोबत हे असं कसं करू शकतात. त्यानंतर पोलीस लवकरात लवकर त्या महिलांना तिथे अटक करतात आणि पोलीस स्टेशनला घेऊन जातात. त्या दोघीही त्यांचा गुन्हा कबूल करतात. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.